नमस्कार मंडळी. तर चला, आज ना रविवार होता. तर रविवारी सगळ्यांना सुट्टी असते. तर सुट्टी म्हटली की सगळ्यांना चटपटीत असा हा नाश्ता तर लागतोच. तर इथं बघा, मी नाश्त्यासाठी मस्त आज ब्रेड वडा बनवणार होते. तर इथे सर्वात प्रथम ओल्या लाल मिरच्या, लसूण आणि मीठ घालून लाल चटणी तयार करून घेतली. तशीच हिरवी पण चटणी, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून हिरवी चटणी तयार करून घेतली. आता इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलं आणि जिरे मोहरीची फोडणी तयार करून घेतली. त्यात बारीक केलेला कढीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेतली आणि थोडीशी हळद घालून घेतली. आता इथे उकडलेले बटाटे घालून घेतले, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मॅशरच्या साहाय्याने चटणी तयार करून घेतली. चटणी आपली तयार आहे. आता इथं एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं, त्यात बारीक हातावर चुरलेल्या ओवा घातल्यात, 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आणि थोडीशी हळद घालून चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून असे हे बॅटर तयार करून घेतलं. बॅटर आपलं तयार आहे. आता इथं ना ब्रेड मी वाटीच्या साहाय्याने असे गोल कट करून घेतले. तर इथं एका ब्रेडला लाल चटणी आणि एका ब्रेडला हिरवी चटणी लावून घेतली आणि मध्ये ना असं ब्रेडचं आपलं बटाट्याचं स्टफिंग घालून घेतलं आणि हा ब्रेड वडा मी पिठामध्ये बुडवून तळून घेतला. तर अगदी चविष्ट असे हे ब्रेड वडे तयार होतात बरं का. तुम्हीसुद्धा असे हे ब्रेड वडे नक्की करून बघा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.